नमस्कार मित्रो. आज आपणाला केशव कुमार यांची त्याचे काव्यलेखन ही कविता पाहायची आहे. आणि ही कविता केशव कुमार यांची आहे. पण केशव कुमार यांचं जे नाव आहे ते नाव प्रल्हाद केशव अत्रे असं आहे. तुम्हा सगळ्यांना माहीत असलेले आचार्य अत्रे म्हणजेच केशव कुमार, त्यांची ही कविता त्याचे काव्यलेखन तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे. मित्रहो, तुम्ही नवीन पिढी आहात, पण आधीच्या पिढीला आचार्य अत्रे म्हणजे कोण हे सांगण्याची गरज पडत नसे, इतकं ते नाव लोकप्रिय होतं, अनेक अर्थानं लोकप्रिय होतं. सुरुवातीला आपण त्यांचा जन्म आणि मृत्यूची तारीख पाहू. त्यांचा जन्म 1898 साली आणि मृत्यू 1969 साली. मित्रहो, तुमच्या पुस्तकात जन्माची तारीख 1898च्या ऐवजी 1998 अशी झालेली आहे, ती तुम्ही दुरुस्त करून घ्या. अत्रे म्हणजे अफाट आणि अचाट माणूस. अत्रे म्हणजे गंभीर आणि गमतीदार माणूस. अत्रे म्हणजे हस्या आणि टाळ्या. अत्रे म्हणजे हसू आणि आसू. असं विचित्र मिश्रण असलेला, वेगवेगळ्या प्रकृतीचा, वेगवेगळ्या स्वभावाचा असा हा एक तगडा माणूस होता. अफाट आणि अचाट माणूस होता. देहानंही होता आणि कामानंही होता. म्हणून त्यांनी एक आत्मचरित्र लिहिले. त्यांच्या आत्मचरित्राचे तर 6 खंड आहेत. कऱ्हेचे पाणी नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे. 6 खंडामध्ये आहे त्यांचं. आणि ते हे त्यांचं एकट्याचं आत्मचरित्र नाही, ते महाराष्ट्राच्या जीवनामध्ये इतके एकरूप झालेले होते की आचार्य अत्र्यांचं आत्मचरित्र म्हणजे त्या कालखंडातल्या त्या महाराष्ट्राचं ते आत्मचरित्र आहे. म्हणून ते 6 खंडामध्ये झाले. 200-200, 400-400, 500-500 पानाचे 6 खंड. आणि एकूण खंड कुणाला वाचणं होणार नाहीत म्हणून त्यांनी एक ब्रीफ छोटंसं आत्मकथन पण लिहिले, मी कसा झालो असं. आणि त्याच्यामध्ये जी अनुक्रमणिका आहे त्या अनुक्रमणिकेमध्येच आपणाला आचार्य अत्रे यांच्या कामाचा व्याप कळतो. कारण त्यांनी त्याच्यामध्ये जी प्रकरणं लिहिलेली आहेत की मी कुठे झालो, मी कवी कसा झालो, मी विडंबनकार कसा झालो, मी विनोदी लेखक कसा झालो, मी शिक्षक कसा झालो, मी आरोपी कसा झालो, मी नाटककार कसा झालो, मी वक्ता कसा झालो, मी चित्रपटकार कसा झालो, मी पत्रकार कसा झालो, मी समाजवादी कसा झालो आणि मी आत्मचरित्रकार कसा झालो. म्हणजे इतकी त्यांच्या आयुष्यातली कामं आहेत आणि इतक्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ते कवी आहेत, विडंबनकार आहेत, विनोदी लेखक आहेत, त्यांची प्रसिद्ध पुस्तकं आहेत. ते शिक्षक होते. इतक्यांदा त्यांच्यावर इतक्या गोष्टींचे आरोप केले महाराष्ट्रानं. ते आरोपी होते, प्रसिद्ध नाटककार होते, तुफान नाटकं चालायची त्यांची. वक्ते तर काय, महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासारखा वक्ता झाला नाही, होणार नाही, इतके प्रचंड लोकप्रिय वक्ते ते होते. चित्रपटकार होते. इतके एकापेक्षा एक सुंदर चित्रपट त्यांनी निर्माण केले की श्यामची आई या एका चित्रपटाचं नाव सांगितलं तरी तुमच्या लक्षात येईल की त्यांनी किती मोठे ऋण करून ठेवले चित्रपटसृष्टीवर. कारण पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळवला तो या चित्रपटानं, श्यामची आई या चित्रपटानं. त्याच्यामुळं श्यामची आई हा चित्रपट पण त्याच्यापेक्षाही जास्त चांगला आणि त्याच्यापेक्षा निर्मितीच्या दृष्टीनं अधिक चांगला असलेला चित्रपट जो आहे तो कोणाला फारसा माहीत नाही. पण तो श्यामची आई तर मला आवडलाच, पण श्यामच्या आईपेक्षा निर्मितीच्या दृष्टीनं आणि विषय म्हणून न्याय देण्याच्या दृष्टीनं त्यांचा जो चित्रपट मला आवडला तो आहे महात्मा फुले. महात्मा फुले यांच्या जीवनावर अप्रतिम चित्रपट त्यांनी निर्माण केला आहे. असे चित्रपट आज राष्ट्रीय पातळीवर शासन कोट्यवधी अनुदान देऊन ते चित्रपट निर्माण करते मोठ्या मोठ्या व्यक्तींच्यावर. त्याच्यापेक्षा कितीतरी चांगला हा चित्रपट आचार्य अत्र्यांनी एकट्याने महात्मा फुले यांच्या जीवनावर निर्माण केलेला आहे. तुम्हाला कधी संधी मिळाली तर तो चित्रपट तुम्ही आवर्जून पहा. पटकथाकार आहेत, समाजवादी आहेत, आत्मचरित्रकार आहेत, हे सगळे संदर्भ मी तुम्हाला सांगितले. मित्रहो, त्यांनी गाडगेबाबा, बाबासाहेब आंबेडकर आणि विनोबा भावे यांच्यावर सुरुवातीला पहिल्यांदा मराठी भाषेमध्ये स्वतंत्र पुस्तकं लिहिली आणि त्याच्यातून ह्या व्यक्तींचा महाराष्ट्राला सगळ्या सविस्तर परिचय झाला. त्यांच्या हातामध्ये एक मोठं साधन होतं. त्या काळातला सगळ्यात जास्त लोकप्रिय वाचक असलेला असा जो पेपर होता तो त्यांचा होता. मराठा नावाचा दैनिक होतं त्यांचं. आणि ते मराठी भाषेमधला त्या काळातला सगळ्यात लोकप्रिय पेपर, प्रचंड खपाचा पेपर. त्या पेपरमधून अनेक चांगल्या गोष्टींना प्रसिद्धी देऊन त्यांनी अनेक माणसं पुढे आणली, अनेकांच्या कामाला न्याय दिला, अनेकांच्या मोठेपणाला न्याय दिला.
आणि म्हणून ही सगळी माणसं जी आहेत, गाडगे बाबा, बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे यांना सुरुवातीला त्यांनी फार मोठ्या कामात प्रसिद्धी दिली. हे समजा ही तर मोठीच माणसं होती, पण ज्या अशा 2 नगण्य स्त्रिया होत्या की ज्या निरक्षर होत्या, पण आज महाराष्ट्रामधल्या सरस्वतीचं ठिकाण ज्यांनी मिळवले, अशा 2 लेखिका, त्यांना पुढं आणण्याचं काम आचार्य अत्रे यांनी केले. जर आचार्य अत्रे नसते तर ह्या 2 लेखिका पुढं आल्या नसत्या. एक म्हणजे लक्ष्मीबाई टिळक, ज्या स्मृतिचित्रे या स्वतःच्या आत्मकथनानं आज मराठी साहित्यामध्ये अजरामर होऊन गेलेल्या आहेत, आणि दुसऱ्या आहेत बहिणाबाई चौधरी. यांना प्रस्तावना लिहिण्याचं, यांची पुस्तकं प्रकाशित करण्याचं, यांना पुढं आणण्याचं, यांना प्रचंड प्रसिद्धी देण्याचं फार मोठं काम आचार्य अत्रे यांनी केलेलं आहे. मित्रहो, मुळामध्ये आचार्य अत्र्यांना बालकवी होण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना बालकवी त्यांचं मॉडेल होतं. बालकवींचे भाऊ त्यांच्या वर्गात होते. गडकरी, राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज कवी, त्यांचे भाऊ त्यांच्या वर्गात होते. त्याच्यामुळं त्यांना असं वाटायचं की आपण गडकरी व्हावं, कारण ते त्यांनी त्यांच्या मित्रांसोबत जाऊन हे 2 कवी घरीसुद्धा पाहिलेले होते आणि ते त्या काळातले प्रसिद्ध कवी होते. आपण त्यांच्यासारखं भावकवी व्हावं अशी त्यांची इच्छा होती. तसा त्यांनी प्रयत्न केला, पण ते त्यांना जमलेलं नाही. फसलेला कवी जसा टीकाकार होतो, समीक्षक होतो, दुसऱ्याच्या कवितेची समीक्षा करायला लागतो, दुसऱ्याची फसवणूक दाखवायला लागतो, तसं आचार्य अत्रे हे टीकाकार झाले आणि विडंबनाचं अत्र्यांना मूळ स्थान स्वभाव दाखवला. म्हणजे अत्रे बालकवी होऊ इच्छित होते, पण का नाही झाले? कारण तो त्यांचा स्वभाव नव्हता, त्यांची मूळ प्रकृती नव्हती. मग त्यांची मूळ प्रकृती काय होती? तर विडंबन, वात्रटपणा, दुसऱ्याच्या खोड्या काढणं, ही आचार्य अत्र्यांची मूळ प्रकृती होती. आणि विडंबनांनी आचार्य अत्र्यांना मूळ प्रकृती त्यांची दाखवून दिली. ज्या विडंबनाचा आज आपण अभ्यास करणार आहोत, त्यानिमित्तानं ही विडंबनाविषयी मी बोलतो आहे. त्यांनी असं लिहूनच ठेवलेलं आहे की मला जे व्हायचं होतं ते होता आलं नाही, आणि जे स्वप्नातही नव्हतं ते मी झालो. म्हणजे त्यांना बालकवीसारखा कवी व्हायचं होतं, ते नाही होता आलं, आणि विडंबनकार व्हायचं असं त्यांच्या स्वप्नातही नव्हतं, पण ते मराठीतले सगळ्यात मोठे प्रचंड पॉप्युलर असे विडंबनकार झाले. मित्रहो, मुळामध्ये आचार्य अत्र्यांचा स्वभावच वात्रट. आयुष्यभर ते कुणाच्या ना कुणाच्या फिरक्या घेत राहिले. त्या फिरक्या घेताना ते कधी घाबरले नाही. खूप मोठ्या माणसांच्या फिरक्या घेतल्या त्यांनी. म्हणजे त्यांनी काही दुबळ्या माणसांच्या फिरक्या घेतल्या असं नाही. प्रचंड ताकदवान मोठ्या देशाचा पंतप्रधान असलेल्या नेहरूपर्यंत आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाणांपर्यंत आयुष्यभर ते सगळ्यांच्या फिरक्या घेत राहिले. मित्रहो, विडंबन हा जो कविता प्रकार आहे, त्यातली कविता आज आपणाला पाहिजे. विडंबनाचा नमुना म्हणूनच ती कविता तुम्हाला अभ्यासाला ठेवलेली आहे. तर विडंबन म्हणजे वाकडं लावणं, विकृत स्वरूपाची नक्कल करणं समोरच्या माणसाची. त्याला वाकडं लावायचं. लहानपणी आपण आपल्या मित्रानं एखादी गोष्ट नाही आवडली की आपण त्याला वाकडं ह्या 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 म्हणून असं जो वाकडं लावतो, जीभ बाहेर काढून वाकडं लावतो, त्याला म्हणायचं विडंबन. म्हणजे एखाद्या माणसाने एखादी कृती केली, त्याला जर आपणाला हिनवायचं असेल तर आपण त्याला वाकडं लावतो, त्याला म्हणायचं विडंबन. दुसऱ्याला फजित करून गंमत पाहणे म्हणजे सुद्धा विडंबन. विडंबन ही कवितेतून केलेली एका अर्थानं समीक्षा असते. समीक्षा म्हणजे चुका दाखवणं, समीक्षा म्हणजे योग्य गोष्टीकडं निर्देश करणं, अंगुली निर्देश करणं, त्याला म्हणायचं समीक्षा. विडंबन ही कवितेतून केलेली एका अर्थानं समीक्षा होते. विडंबन म्हणजे कवितेतलं व्यंगचित्र. व्यंग म्हणजे उणीव, व्यंगचित्र उणीवा दाखवत असतं. विडंबन म्हणजे देखील एका अर्थानं आपणाला विडंबनच म्हणावं लागेल. हे विडंबन म्हणजे काय हे तुम्हाला नेमकं कळावं म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने मी ते तुम्हाला सांगतो आहे. विडंबन हा काव्यप्रकार अत्र्यांपासूनच सुरू झाला आणि अत्र्यांवरच त्याचा शेवट झाला. अत्र्यांच्या आधी कधी कुणी विडंबनं लिहिली नाही. अत्र्यांनंतर काही लोकांनी विडंबनं लिहिण्याचा प्रयत्न केला. स्वतः आचार्य अत्रेंनी अनंत काणेकर, दत्तू बांदेकर यांची काही विडंबनं चांगले असल्याचा उल्लेख केलेला आहे. आज तुम्हाला मला ती माहीतही नाही आहे. त्याच्यामुळं नंतर तो रुजू शकला नाही विडंबन हा कविता प्रकार. त्याच्यामुळं अत्र्यांपासून सुरू झाला, अत्र्यांनी सुरू केला हा वाङ्मय प्रकार आणि अत्र्याजवळच तो थांबला, संपला. एरवीच्या जीवनामध्ये आपण विडंबना हा शब्द वापरतो. एरवी विडंबना म्हणजे अपमान, मानहानी, आणि अवडंबर म्हणजे आहे त्यापेक्षा जास्त सांगणं, आणि विडंबन म्हणजे आहे तेही मान्य न करणं, असे त्याचे शब्दशः अर्थ आपणाला सांगता येतील. मित्रांनो, शिवी हे एका अर्थानं विडंबनच आहे आणि विडंबन ही एका अर्थानं शिवीच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि विडंबन म्हणजे बांडगुळ देखील, कारण पुढं आचार्य अत्र्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमचे मार्गदर्शक कवी विश्वास वसेकर यांनी विडंबनं लिहिली आणि विडंबनाचं संकलन जेव्हा काढलं तेव्हा त्यांनी त्याला नाव दिलं बांडगुळे. आणि बांडगुळ म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर
स्वतः विकसित होणारी, हिरवीगार होणारी आणि दुसऱ्याला आकर्षून टाकणारी अशी वनस्पती, त्याला म्हणायचं बांडगुळ. आपल्या ग्रामीण भागामध्ये बांडगुळ असतं. मूळ झाडापेक्षा ते सतेज दिसतं, पण त्याला मुळ्या नसतात. मग त्याला शक्ती कुठून येते? तर ती त्या मूळ झाडापासून येते आणि मग मूळ झाड सुकत जातं. बांडगुळाचंही तसंच आहे. ती परोपजीवी आहेत, दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून असतात, पण स्वतः मात्र अत्यंत लोकप्रिय होतात. आचार्य अत्रेंची विडंबने देखील अशीच लोकप्रिय झालेली आहेत. ह्या विडंबनाचा आचार्य अत्रेंना शोध कसा लागला? तर त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहून ठेवले की 1922च्या मे महिन्यात, आता मे महिना सुरू आहे 2021चा, म्हणजे बरोबर 99 वर्षापूर्वी मे महिन्यामध्ये, तेव्हा नुकतेच शिक्षक झालेले आणि वयाच्या 24वे वर्ष सुरू असलेले आचार्य अत्रे आणि त्यांचे शिक्षक मित्र उन्हाळ्यामध्ये गमती करायचे, दुपारी चहा पीत, चकाट्या पिटीत एकमेकांच्या चेष्टा करायचे. त्या चेष्टा करत असताना त्या काळामध्ये जे कवी लोकप्रिय होते आणि अत्यंत भावूक कविता म्हणून लोकांना हसवायचे किंवा लोकांना रडवायचे, त्या काळामधले ज्याला आपण काय म्हणतो की जे त्या काळामधले 7 कवींचं एक मंडळ होतं, रविकिरण मंडळ असं त्याला म्हणतात. त्या 7 कवींच्या रविकिरण मंडळामध्ये जे त्या काळामध्ये होते, त्या काळातल्या त्या कवींचं अत्यंत लोकप्रिय असं कविता वाचन होतं आणि त्याच्यामध्ये काही क्लुरूपत्या होत्या, काही युक्त्या होत्या, काही लबाड्या होत्या, असं आचार्य अत्रेंना वाटत होतं. त्या लबाड्या दाखवण्यासाठी आचार्य अत्र्यांनी ह्या गोष्टी सुरू केल्या आणि त्याच्यातून त्यांना विडंबनाचा शोध लागला. त्यांनी सुरुवातीला गंमत म्हणून आपल्या मित्रांना काही कवींची विडंबनं करून दाखवली आणि नंतर अशी अनेक विडंबनं केली. सगळी विडंबनं 8 दिवसात लिहिली असं त्यांनी सांगितले. म्हणजे विडंबनामधून आचार्य अत्रेंनी त्या काळातल्या वाङ्मयीन दुष्प्रवृत्तीवर हल्ला केला, सामाजिक दुष्प्रवृत्तीवर हल्ला केला आणि त्याचबरोबर राजकीय दुष्प्रवृत्तीवर पण हल्ला केला. अशा प्रकारे त्यांनी विडंबनाचा उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याची खूप विडंबने आहेत. आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू लाडके, सृष्टीने दिधले असे जगतये आम्हास खेळावया, आम्हाला वगळा गतप्रभजनी होतील तारांगणे, आम्हाला वगळा विकेल कवडी मोलावरी हे जिने. अशा प्रकारची केशवसुतांची कविता होती आणि केशवसुतांच्या या कवितेचं आचार्य अत्रेंनी विडंबन केलं होतं. आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडूने. मित्र हो, ह्या कवितेमध्ये केशवकुमारांना काही केशवसुतांचं विडंबन करायचं नव्हतं. खरं तर केशवसुतावरूनच आचार्य अत्रे यांनी केशवकुमार स्वतःला नाव घेतलेलं होतं, कारण ह्यांच्या वडिलाचं नाव केशव, त्यांच्या आई वडिलाचं नाव केशव. त्यांनी केशवसुत म्हणजे केशवाचा मुलगा असं नाव घेतलं. त्यांनी केशवकुमार असं स्वतःचं नाव घेतलेलं होतं आणि त्यांना केशवसुतांविषयी आदर होता, त्याच्यामुळे त्यांना काही त्यांचा अपमान करायचा नव्हता. विडंबन करण्यासाठी कधीकधी मूळ कविता जी निवडलेली असते ना, ती मूळ कविता ही विडंबनाचा विषय नसते. त्या मूळ कवितेची वृत्ती किंवा त्या मूळ कवितेचा छंद किंवा त्या मूळ कवितेची त्याला काय म्हणू की आपण एक लकब जी आहे, ती लकब कधी घेतलेली असते, पण मूळ कवितेतला विषय त्याचं विडंबन त्यांना करायचं नसतं. विडंबनाचा विषय दुसरा असू शकतो. उदाहरणार्थ बालकवींच्या जीवनावर रेव्हरंड टिळकांनी लिहिलेली तुला दिलेल्या आठवणीतील एक तरी स्मरून पाखरा येशील का परतून, अशी बालकवींना उद्देशून लिहिलेली कविता. पण त्या कवितेचं विडंबन आचार्य अत्रेंनी धोब्या येशील का परतून, तुला दिलेल्या कपड्यामधला एक तरी घेऊन धोब्या येशील का परतून, असं विडंबन केलेलं आहे. याच्यामध्ये आता अर्थातच जे रेव्हरंड टिळकांनी कविता लिहिली त्यांचंही विडंबन करायचं नाही, कवितेचा जो विषय आहे बालकवी त्याचंही विडंबन करायचं नाही. विडंबन करायचं धोब्याचं, पण त्यांनी त्याच्यासाठी निवडलेली जी कविता आहे ती कविता फक्त निमित्त म्हणून घेतलेली आहे. बऱ्याचदा मूळ कवितेचं विडंबनही असतं, बऱ्याचदा मूळ कवितेचं विडंबन नसतं, ते एक निमित्त असतं. अशा प्रकारे आचार्य अत्र्यांनी विडंबनाचे विषय आपल्याला, आचार्य अत्र्यांनी स्वतः विडंबनाविषयी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या आपण मुद्दाम इथं पाहूयात. त्यांनी असं म्हटलेलं की काव्यरचनेच्या तंत्रावर प्रभुत्व असल्याशिवाय आणि काव्याच्या अंतरंगातल्या बारीक सारीक मख्यांचे मानविक ज्ञान असल्याखेरीज विडंबन हा काव्य लिहिता येणे अशक्य आहे. सर्कसीमध्ये विदूषक घोड्यावर बसण्याचे विडंबन करून जो हास्या पिकवतो त्याचे एकच कारण म्हणजे तो स्वतः पट्टीचा घोडेस्वार असतो, नाहीतर तो घोडा त्याला खाली चेंगरून टाकेल. स्वतः निर्दोष काव्य जो लिहू शकतो तोच दुसऱ्यांच्या काव्यामधल्या दोषांचे विडंबन करू शकतो. शिवाय ज्याच्या अंगात तल्लख विनोदबुद्धी असेल त्यालाच विडंबन लिहिता येईल. विडंबन काव्य हा वाङ्मयीन टीकेचा एक अत्यंत सुसंस्कृत आणि प्रभावी प्रकार आहे. विडंबनाचे हत्यार फार कौशल्याने आणि कोमलतेने वापरायला हवे. विडंबनकाराची वाङ्मयीन अभिरुची फारच उच्च दर्जाची असावयास पाहिजे. सौंदर्य समीक्षणाचे फारच सूक्ष्म सामर्थ्य त्याच्या अंगी असावयास पाहिजे. ध्वनीच्या आणि अर्थाच्या अगदी बारीकसारीक छटा देखील त्याच्या नजरेतून सुटता कामा नयेत. ज्या भाषेमधलं वाङ्मय अत्यंत प्रगल्भ आणि संपन्न आहे आणि ज्या भाषेच्या लोकांची वाङ्मयीन अभिरुची अत्यंत उच्च आहे
त्याच भाषेमध्ये उद्यम गद्य पद्य विडंबनाचे निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. इंग्रजी वाङ्मयात विडंबन वाङ्मयाचे केवढे तरी मोठे समृद्ध दालन आहे. शिवाय आचार्य अत्र्यांनी असंही म्हटलेलं आहे की विडंबन काव्य हा एक विरोधी भक्तीचा प्रकार आहे. ज्या काव्याचे विडंबन करावयाचे किंवा ज्या कवीचे विडंबन करावयाचे ते काव्य आणि तो कवी लोकप्रिय असावयास हवा, तरच त्याच्या विडंबनाची गोडी अधिक. लुंग्या सुंग्या कवीचे वा काव्याचे विडंबन तर मुळीच होऊ शकत नाही. झाले तरी ते वाचणार कोण आणि समजणार कोणाला? त्याने असंही म्हटले की रविकिरण मंडळातले कवी जर फाटके तुटके असते आणि त्यांच्या काव्यात गुणांचा लवलेस नसता, तर झेंडूच्या फुलांना महाराष्ट्रात जी अपरंपार लोकप्रियता लाभली ती मुळी लाभलीच नसती. एखाद्या कवीचे विडंबन करणे म्हणजे त्याबद्दल अप्रत्यक्षपणे आदर व्यक्त करण्यासारखेच आहे. हे त्यांनी जे विडंबनाविषयी स्वतः म्हणून ठेवले ते मुद्दाम मी तुम्हाला सांगितलं की विडंबन हा काय काव्यप्रकार आहे ते तुमच्या लक्षात यावं म्हणून मुद्दाम तुम्हाला मी ते सविस्तर वाचून दाखवलं. आता त्यांची जी कविता आहे ती कविता आपण पाहूयात. त्याचे काव्यलेखन या कवितेमध्ये त्यांनी प्रतिभाशक्ती नसताना फक्त दुसऱ्याच्या कवितेला लोकप्रियता मिळते आणि कवीला लोकप्रियता मिळते म्हणून कवी होण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारकुनी कवीला, प्रयत्नपूर्वक कवी होणाऱ्या कवीला त्याचं विडंबन या कवितेमध्ये त्यांनी केलेलं आहे. त्यांनी या कवितेमध्ये काय म्हटले पहा की शाई कागद टाक रूळ रबरे इत्यादी लेखायुधे. जणू काही युद्धावर हा निघालेला आहे आणि त्याची आयुध म्हणजे साधनं कोणती आहेत तर शाई कागद टाक रूळ रबरे म्हणजे लिहिण्याची सगळी साधनं त्या काळातली. आज ह्याच्यामधला टाकही राहिला नाही, रुळही राहिलं नाही, रबरही राहिलं नाही आणि फक्त शाई आणि कागद तेवढेच राहिलेले आहेत. काड्या आणि विड्या तशा जमवूनी खोलीत तो बैसला म्हणजे 99 वर्षापूर्वीची ही कविता. काड्या आणि विड्या तशा जमवूनी खोलीत तो बैसला. काहीतरी छंद लागतो म्हणून विडी ओढण्याचा छंद, विडी आणि काडी घेऊन बसला. स्फूर्तीचा झटका असा न जबरा आला कधी त्याजला. याच्या आधी त्याला कधी असा स्फूर्तीचा झटका आला नव्हता इतक्या मी कविता लिहिल म्हणून. काव्याची उठवी न मी दसकडी या बैठकीला वदे. आणि म्हटलं आता उठविणे म्हणजे आता मी लिहितोच म्हणलं, 1 नाही 2 नाही 10 कविता लिहून दाखवतो म्हणलं एका बैठकीमध्ये. असा तो कविता लिहायला बसला. जणू काही एखादा पदार्थ तयार करणे, जणू काही एखादी वस्तू तयार करणे म्हणजे कविता. प्रतिभेचा पत्ता नसताना सुद्धा अशा प्रकारचा तो कविता लिहायला बसला. त्याचा परिणाम काय होतो, त्याची परिणती काय होते, त्याचा शेवट काय होतो ते फार इंटरेस्टिंग आहे. टाकी बंद करून सर्व खिडक्या जाळ्या झरोके तसे. कुणाचा डिस्टर्ब नको ना, कारण कवीला डिस्टर्ब सहन होत नाही, कवीला अडथळा सहन होत नाही. डिस्टर्ब नको कुणाचा. टाकी बंद करून सर्व खिडक्या जाळ्या झरोके तसे. सगळं बंद करून टाकलं. दाराला ही तशीच लावीत कडी आतून बाहेरुडी. दाराला सुद्धा आतून कडी लावली. बाहेर एक मित्र बसवला आणि त्याला बाहेरून कडी लावायला सांगितली. दोस्ताला कुठल्या तरी बसविले दारावरी राखणी. काव्याची बघतो मिजाज बदला अस्पष्ट काही. असे मनातल्या मनात म्हणायला कविता लिहिता येत नाही काय? कशी लिहिता येत नाही दाखवतो. त्या कवितेलाही दाखवतो, लोकांनाही दाखवतो. कविता म्हणजे काय फार मोठी गोष्ट आहे काय? आत्ता लिहून दाखवतो. आता कंबर बांधुनीच कवने पाडावया तो बसे. जणू काही जिलब्या तळायला बसलाय तशा प्रकारे आता कंबर बांधुनीच कवने पाडावया तो बसे. वार्ता ही वणव्या समान पसरे गल्लीत चोहीकडे. आले धावून लोक सर्व दुसरे कोणा सुचावे कसे. आता एकदा माहीत झालं गल्लीला की तो कविता लिहायला बसलाय, कविता लिहायला, मग लोकांना दुसरं काय सुचणार आहे. सगळे येऊन जसे कशी लिहितो काय लिहितो. चिंताक्रांत मुखे करून बसले निस्तब्ध दारापुढे. सगळे लोक दारापुढे चिंताक्रांत चेहरा करून बसलेत की याला आता कोणतीन कशी कविता सुचते म्हणून. झाला तब्बल तास चाहुल परी काही न ये आतून. 1 तास झाला तरी मधून काहीच आवाज येईना, दार काही निघना, किती कविता लिहिणं झाल्यात काही कळेना. सर्वांचा अगदी धीर सुटला कोमेजले चेहरे. झाला तब्बल तास चाहुल परी काही न ये आतुनी. सर्वांचा अगदी धीर सुटला कोमेजले चेहरे. भाळी लावून हात कोणी वदती मर्जी प्रभूची बरे. आणि कुणीतरी कपाळाला हात लावून म्हणाला काय आता काय माहिती आहे, काय आता देवाला माहिती आहे ते मर्जी प्रभूची बरे. दृष्टी खिन्नपणे नभी वळवूनी विश्वास टाकी कुणी. कुणी डोकं आभाळाकडं खिन्नपणे पाहते ना असं काहीतरी हां म्हणून निश्वास टाकायला. आता काय होते त्याचं पाहायला पाहिजे. ही जी मी शेवटची ओळ वाचली ही तुमच्या पुस्तकात नाही आहे, छापायची राहून गेलेली आहे. त्याच्यामुळे ती लक्षात नीट घ्या. मी तुम्हाला दमादमा सांगतो ती नंतर तुमच्या पुस्तकात लिहून घ्या. दृष्टी खिन्नपणे नभी वळवूनी निश्वास टाकी कुणी. ही ओळ तुमच्या पुस्तकात नाही. आणि शेवटचं कडवं आहे की गंभीर ध्वनी तोच आतून निघे उंचावली मस्तकी. तेवढ्यामध्ये आतून काहीतरी गंभीर आवाज आला
आणि सगळ्यांची डोकी उंचावली. आता काय त्यानं केलेलं आहे, काय मध्ये लिहिले त्यानं. श्वासोच्छवास क्षणैक थांबत मुखे रुंदावली कौतुके. लोकांचे श्वासोच्छवास थांबले आणि कौतुक त्यांचं रुंदावलं, मुख त्यांची रुंदावली, चेहरे रुंदावले. डोकावून बघे फटीतून कुणी तो त्या दिसे अद्भुत. आणि कुणीतरी फटीतून डोकावून पाहिलं तर त्याला मध्ये एक अद्भुत दृश्य दिसलं. इथे या कवितेचं शेवट आहे. काय दृश्य दिसलं? होता बाड उरी धरून पडला तो निश्चिंत घोरत. तो कवी काय होता की त्याला कविता तर लिहिता आलीच नाही, पण ती बाड एवढी मोठी घेतली जी होती दुसऱ्यांच्या चोरून कविता लिहायला वगैरे समोर धरून, ती त्यानं छातीवर टाकली आणि मस्तपैकी झोप लागली त्याला. घोरत पडलेला आहे. कृत्रिमपणे कविता लिहिणाऱ्या कवीची कशी फजिती होती ते या कवितेत आचार्य अत्रे उर्फ केशव कुमार यांनी सांगितलेलं आहे. इथे ही कविता संपली. थांबतो. नमस्कार.